मध्ये भाजपनं नवनिर्वाचित सर्व 102 नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतलेत। पक्षविरोधी कारवाई किंवा अनुचित वर्तन आढळल्यास तात्काळ कारवाई करता यावी यासाठी हे राजीनामा घेतल्याचं भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलंय। मात्र लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठलाही कायदेशीर आधार नसलेल्या या राजीनामा पत्रांमुळे नागपुरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। पाहूया। नागपुरात भाजपच्या 102 नगरसेवकांचं राजीनामा पत्र। भाजप नेतृत्वाकडून नागपुरात मोठं पाऊल। नगरसेवकांच्या राजीनामा पत्राची गरज काय? विरोधकांचा सवाल। नागपूर महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या आपल्या 102 नगरसेवकांचे राजीनामे भाजप नेतृत्वाने लिहून घेतलेत। त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। मात्र पक्षविरोधी कारवाया आणि कोणत्याही अनुचित प्रकारात एखादा नगरसेवक आढळला तर कारवाई करण्यासाठी हे राजीनामा पत्र घेण्यात आल्याचं भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी म्हटलंय। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 1992 पासून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे नगरसेवक निवडून येतात त्यांचे राजीनामे घेतले जात असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितलं आहे। पक्षाच्या आचारसंहितेचा आणि शिस्तीचा हा भाग आहे, त्यामुळे याचा इतर काही संबंध जोडू नये असंही भाजपचं म्हणणं आहे। 1997 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा अशा पद्धतीचा राजीनामा लिहून घेण्यात आला होता असंही भाजपचं म्हणणं आहे। त्यामुळे हा फक्त पक्षशिस्तीचा आणि परंपरेचा भाग आहे असंही भाजपचं म्हणणं आहे। 6 फेब्रुवारीला नागपूरच्या सुरेश भट सभागृहात महापालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांची निवड होईल। मात्र त्याआधीच भाजप नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेण्यात आल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या। जर कोणाच्या हाताने असे चूक झाले तर तत्काळ त्याला निलंबित करण्याचा, निष्कासित करण्याचा अधिकार आमच्याकडे राखीव राहिला पाहिजे। याशिवाय पक्षांतर्गत जर पक्षाच्या विरोधात त्याने काही काम कुठेही केलं असेल तर अशा स्थितीत सुद्धा आम्ही त्याला काढू शकतो। नागपूर महापालिका निवडणुकीनंतर गटनेतेपदी निवड झालेले नरेंद्र बोरकर यांच्याकडे 102 नगरसेवकांनी आपले राजीनामा पत्र सुपूर्द केलेत। दरम्यान भाजपने आपला सहकारी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेतलेले नाहीत। मुळात राजीनामे लिहून घेण्याची गरज काय असा प्रश्न विरोधी पक्षांनी विचारलाय। नागपूर महापालिकेतील विजयानंतर भाजपनं अद्याप गटनेतेपदाची नोंदणी केलेली नाही। सोमवारी विभागीय कार्यालयात गट नोंदणी होईल असं बोललं जात आहे। 6 फेब्रुवारीला नागपूरचा महापौर निवडला जाणार असला तरी कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठीच राजीनामा पत्राची परंपरा नागपूर भाजपनं जपल्याचं भाजपचे नेते सांगतायत। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगरसेवकांचे जे राजीनामे लिहून घेतले जातात त्यावर तारीख नसते, पण अशा पद्धतीनं तारीख नसलेले राजीनामे आधीच लिहून घेणं याला कायदेशीरदृष्ट्या कुठलंही अधिष्ठान नसल्याचं कायदेतज्ञ सांगतायत। भाजपच्या वतीनं गेल्या 33 वर्षांमध्ये जी परंपरा पाळली जाते, निवडणुकीनंतर जे नगरसेवकांचे राजीनामे घेतले जातात 33 वर्षात फक्त एकदाच नगरसेवकाचा राजीनामा टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे नगरसेवकांवर वचक ठेवण्यासाठी, त्यांना शिस्त दाखवण्यासाठी भाजपच्या वतीनं हे केलं जातं असं भाजपच्या वतीनं सांगितलं जात आहे। त्यामुळे या कागदाला जरी महत्त्व नसलं तरी शिस्तीचा हा भाग असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।